हरि जय जय हरि जय जय हरि जय। ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशत्या विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी, श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी विठ्ठल। ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशत्या विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी। मी जो हा सेवेला अभंग घेतलाय हा देहूचे प्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा आहे। याच्यावर कीर्तन करण्याच्या पूर्वी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे, आणि ती त्यांच्या करता की जे गेल्या चैत्र महिन्यामध्ये आणि इथे जो काही सप्ताह रुंठा हायस्कूलमध्ये होतो तिथे श्रवण करणारी जी मंडळी होती त्यांच्या करता। काय माणसाची स्मृती ही मंद असते आणि पाऊसही पुष्कळ पडून गेलेला, तेव्हा मी कीर्तनाला त्या तिथे या घेतलेला अभंग पुन्हा घेतला तरी चालेल। विठ्ठल विठ्ठल हा विनोदाचा भाग झाला, पण खरा भाग असा आहे की हा जो कीर्तनामध्ये अभंग घेतला त्याच्या पाठीमागे काही एक विशिष्ट हेतू आहे, आणि तो हेतू म्हणजे ज्या उत्सवातला हा कीर्तन हा भाग आहे त्या उत्सवाचं स्वरूप काय असावं, त्या उत्सवामध्ये मुख्यतः काय करणं आवश्यक आहे, हे ज्यांनी धर्मस्थापनेचं ब्रीद बांधलं होतं अशा तऱ्हेचे जे आपले महाराष्ट्र संत त्यांच्यापैकी प्रमुख असणारे जे तुकोबाराय त्यांनी ज्या अभंगाच्या द्वारा सांगितलंय ते तुकाराम महाराजांचा अवतारच एवढ्या करत आहोत। धर्मरक्षा वजासाठी करणे आजी आम्हाजी, करणे आजी आम्हाजी, करणे करणे आजी आम्हाजी, करणे धर्मरक्षा वजासाठी करणे आजी आम्हाजी, करणे आजी आम्हाजी, करणे आपली ही जी श्री गणेशाची पूजा ही खरी फार जुनी आहे। त्याचं मूळ गणपती अथर्व शीर्षात आहे। त्यानंतर आज जे त्याला म्हणजे हे जे सामाजिक गणपतीच्या उत्सवाचं जे स्वरूप आलं हे महाराष्ट्रात लोकमान्यांच्या मुळात, पण लोकमान्यांनी घरातला गणपती समाजात आणला, त्याची वाढ होतो तो बाजारात येऊन बसला, अशी वाढ झाली त्याची। आणि ही जी न व्हावी अशी वाढ समाजात गणपती आणण्याचा हेतू प्रसिद्ध आहे। माझं काही व्याख्यान नव्हे, मी देऊ शकेन थोडा बहुत, पण मला आपल्याला तो भाग सांगायचा नाही। मला आपल्याला असं सांगायचं की काही सामाजिक काही राजकीय असं लोकांच्या मध्ये काही आंदोलन निर्माण व्हावं, काही लोकांच्या मध्ये श्रद्धा धर्मावरची निर्माण होऊन त्याचा कार्यभाग व्हावा, एवढ्या करता म्हणून लोकमान्यांनी हा समाजात आणला। पण गणपतीच्या स्वरूपालाच मुळात लोक विसरले। मनुष्य आपल्या स्वरूपाला अथवा ज्याच्या समोर आपण आहोत त्याच्या स्वरूपाला विसरला आणि घसरला म्हणजे काय करेल हे सांगता येत नाही। तसं गणपतीचं जे खरं स्वरूप आहे आध्यात्मिक आधिदैविक जे खरं स्वरूप आहे आणि त्याला अनुलक्षून जे आदिभौतिक स्वरूप मानलेलं आहे लोक विसरून गेले त्याला। त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोती हे गेलं। सामान्य लोकांना वक्रतुंड याचा अर्थही कळण्याचा झाला। वक्रतुंड म्हणजे लोकांना वाटतं की गणपतीची जी सोंड आहे त्याच्याकडे पाहूनच त्याला वाकडतोंड म्हटलंय। विठ्ठल विठ्ठल असा
चांगल्या शिकलेल्या लोकांचा, मिशनऱ्यांच्याकडनं ज्यांनी हे ज्ञान प्राप्त करून घेतलं असल्या तऱ्हेची जी काही मंडळी, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पाठीमागून जाणारा जो वर्ग, हा चेष्टेचा विषय झाला. गणपतीची सोंड हा त्यांना कळेना वक्रतुंड याचा अर्थ काय. मी सांगत असतो आणि प्रसंग म्हणून आपल्याला सांगणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृत वगैरे वगैरे ग्रंथ लिहिले, उत्कृष्ट असं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. पण त्यांची खरी कामगिरी जर काही असेल तर गीतेवरची टीका, नाथांची मोठी कामगिरी जर असेल तर भागवतावरची टीका. का? त्यांनी पूर्वीचं जे संस्कृत त्याचा आणि मराठीचा धागा तोडला नाही, तो चालू ठेवला. यामुळं संस्कृतात काय आहे, आपलं मूळचं काय आहे हे लोकांना कळू शकलं. आता असं झालंय माग काहीच नाही, लोकांना समजेना असं झालंय मराठी. मी आपल्याला घडलेली गोष्ट सांगतो. कदाचित मागच्या आम्ही कीर्तन सांगितले असेल. एका गावी आम्ही गेलो असताना आणि तिथल्या मास्तरला मी म्हटलं, हेडमास्तरला, की मास्तर अहो तुम्ही शिकवालची पोरं पुढं आमच्याकडे येणार हायस्कूलमध्ये, पुढं कॉलेजमध्ये, तोंडा सोनं पण सांगता काय तुम्ही. आमची आजची स्थिती अशी आहे की आमचा शाळेतला मास्तर चमचा ही षष्ठी सांगतो. विठ्ठल अच्छा ते बघा. या साधू संतांनी मोठी कामगिरी केली की मागचा धागा दोरा ठेवून वाढ केली. आज आपली स्थिती अशी आहे की आपलं पूर्व काय हे माहितीच नाही, लोकांना काय म्हणतो हे समजत नाही अशी स्थिती आहे. असं असल्यामुळं पूर्वीच्या संबंधानं अनादर निर्माण झाला आणि नवीन काही समाज आपण निर्माण करण्याची इच्छा करू शकतो. असं काही चमत्कारिक आपली स्थिती आहे. मी हे सांगण्याचं कारण असं की मधल्या काळामध्ये लोकांना वक्रतुंड याचा अर्थ कळेना असा झाला. त्याचा खरा अर्थ असा आहे, वक्रान तुंडयती इति वक्रतुंड. देव सरळच आहे महाराज. तुझ्या लागी विमूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानियासी तरी अखंड उजूची हाती. ज्ञानोबारायांनी आणि गणपतीचं मोठं उत्कृष्ट वर्णन केलंय. ज्ञानियासी तरी अखंड उजूची हाती. जे ज्ञानी आहेत ना त्यांच्याकरता भगवान सरळच आहे, पण तो आपला चेहरा, आपला डोळा जरा बदलतो. कोणाकरता? तुझ्या लागी विमूढ तया लागी तू वक्रतुंड. तुझ्या करता जे रुष्ट झालेले आहेत तुझ्यावर, तुझ्याकडे न बघणारे देवा असे जे आहेत त्यांच्याकरता तू वक्रतुंड आहे. लोकांना कळे ना. गणपतीचं मुख्य जर काही असेल, ज्ञानोबारांनी मोठ्या सोंडेचं वर्णन केलंय महाराज. भगवंताच्या मूर्तीचं वर्णन केलंय. बघतो कोण? आता तर आपल्या नाशकातली मला कल्पना नाही, पण मी बराचसा हिंडणार असल्यामुळं मी आपल्याला सांगतो. थोडा आता काही बदल होते, पण मी काही 1-2-4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. मी गणपतीची मूर्ती अशी केलेली बघितली आहे की गणपतीच्या सोंडेत गोल फ्रेक. समजेल का आपल्याला? कित्येकांना नाही समजणार, दुर्दैवी आहेत त्यांना समजणार. गोल फ्लेक म्हणजे सिगरेट. गणपतीच्या मूर्तीत सिगरेट ठेवून आरत्या ओवाळल्या तर काय होणार आहे? विठ्ठल विठ्ठल. गणपतीची सोंड काय आहे हे कुठे कळते? विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंद केवळू महासुखाचा. काय ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीच्या सोंडेचं वर्णन केलंय, गणपतीच्या हाताचं वर्णन केलंय. आपण ज्याच्याकडे जातो तो काय स्वरूपाचा आहे, त्याची शक्ती काय, त्याचं सामर्थ्य काय आहे माहितीच नाही. लोक उत्सव करतात म्हणजे आपली क्षमा मागून सांगायचं, आपली करमणूक करतात. वर्गण्या गोळा करायच्या, आपली क्षमा मागतो, मजा मारायची. हा एक करमणुकीचा भोग भोगण्याचा प्रकार. म्हणजे मी म्हणतो असं नव्हे, आपण जे उत्सव चालतात त्याच्याकडे बघा. उत्सवात आरसे लावतात लोक, गणपतीच्या मांडवाला आरसे लावतात. आरशातला जो काचेचा भाग आहे तो कोणाकडे तोंड करून असतो? गणपतीकडे नव्हे. तो बोलून चालून वक्रतुंड, त्याला काय बघायचे? तर त्याच्याकडे लाकडाचा भाग. आणि जे आम्ही तुम्ही आहोत खिरापत वाटणारे वगैरे, त्यांना पेटा कसा बांधला हे बघायचंय म्हणून काचेचा भाग. असा हा सगळा उत्सवाचा भाग आहे. आपला जो हा गणपतीचा उत्सव चालतो तो हा चालतो.
गणपतीच्या उत्सवात मुख्य काय आहे? विवेकवंतू सुविमलू तोची शुंडा दंडू सरळू. हा गणपतीचा सोंड जी आहे विवेक आहे, त्याचे डोळे हे ज्ञान आहेत. आणि उत्कृष्ट सांगायचं म्हणजे वेदांत तो महारसो मोदको मिळवे. त्याच्या हातामध्ये मोठ्या रसानं भरलेला असा वेदांत हा मोदक आहे. मला आपल्याला इतकी प्रस्तावना करण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या ह्या गणपतीच्या उत्सवाला अगदी अविवेकाचं स्वरूप येत चाललेलं. पुण्याला तर 500-500 रुपये नुसत्या पोरींच्या नाचाकरता खर्च करतात लोक. गणपतीच्या अध्यक्षतेखाली नाच कशाला पाहिजे? त्याला पुष्कळ दुसरी ठिकाण आहे, सरकार त्याकरता पैसे देत आहे, तमाशाला पैसे देत आहे, ते काय कलाकाराला देणार नाही पाहिजे. तेव्हा हा खरोखरी भाग नाही. गणपती उत्सव हा कशा करता आहे? गणपती उत्सवातलं मुख्य काय आहे? तुकोबाराय सांगतात, ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाचत्या, पुढे नाही नाचत्या, पुढे नाही नाचत्या, पुढे नाही. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाचत्या, पुढे नाही नाचत्या, पुढे. तुकोबारा म्हणतात, ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाशत्या. ज्या पुढे नाश नाही असं काही करा ना. मोठा उत्कृष्ट म्हणजे काय तुकोबारा आहे फार थोर. वास्तविक खेडेगावातले आपल्याला आता स्वराज्य मिळालं, आपली ही खेडेगावातल्या बुद्धीची पडीक जमीन पुन्हा लागवडीला येईल. आता मोठा चांगला स्वराज्याचा मोठा फायदा जर काही असला तर शहरातल्या लोकांना तर मिळतोच आधीच पूर्वीपासून. पण जे शहरात नाही खेडेगावात राहणारी पण बुद्धिमान माणसं, त्या बुद्धिमानांना वाट मिळणं, त्यांच्याकरता सोयी होणं हा स्वराज्यातला मोठा फायदा. तुकोबारा हे वेगळ्या काळात शिवाजी महाराजांचा उदय होण्याच्या पूर्वीच्या काळात खेड्यात राहणारे ग्रस्त, पण केवढा अधिकार मोठा. ती तत्कालीन जे रामेश्वर भट्ट त्याने म्हणावं की पंडित वैदिक दशग्रंथी परी सविन पवती तुकयाची. आहेत पंडित वैदिक आहेत, शिकलेले लोक आहेत खरे. मी म्हणतो यांची काय कथा? तुकिता तुळनेची तुकादी आले, तुळनेची तुकादी आले, फार थोर. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आधीच होते, नाथ महाराज पैठणात होते, तुकाराम बुवा खेड्यात राहणारे ग्रस्त. पण त्यांचे अभंग म्हणजे उपनिषद, उपनिषद रहस्य असं तुकोबारायचा गाथा आहे. मी आपल्याला इतकं म्हणण्याचं कारण असं की उत्कृष्ट जे कवी असतात ना त्यांचा आशयही उत्कृष्ट असतो आणि त्याचा आविष्कारही उत्कृष्ट असतो. त्यांची उत्कृष्ट असते, त्यांचा मांडण्याचा जो विषय असतो तोही उत्कृष्ट असतो. तुकोबारायची अशी मौज आहे मोठी की मांडलाय असं की काय सांगू आपल्याला इकडचा शब्द तिकडे टाकता येणार नाही, बदलता येणार नाही, असा रेखीव शब्द आहे. तशी गणपतीची मूर्ती रेखीव करावी ना, नाही तर मग ठीकच आहे. विनायकं प्रकुर्वाणः
रचयामास वानरम. तर असं नाही, असा तुकोबाराच्या ते गाथ्यातला अभंग आहेत ते असे आहेत. आणि ते जसा प्रसंग जशी माणसं त्यांना पाहून सांगितलेले अभंग आहे. पोरगा आहे, त्याला त्याच्या रीतीनं समजून द्यायला पाहिजे. त्याला इलाज नाही की मी सांगत असतो, एखाद्या पोरानं विचारलं आपल्या आजीला, आजी हे आकाश वरती कसं आहे ग? खरं म्हणजे आजीच्या आजीला तरी ठाऊकी का? आजीला काय कळणार आहे? मोठमोठ्याला नाही सांगता यायचं काय येते, हे खरं आहे. पण त्या पोराला हे सांगून काय उपयोग? मग चांगली म्हातारी अनुभवी असली तर ती सांगत असते, अरे नाण्या काय सांगू, असं खाली होतं खाली. आणि मी झाडत असताना रोज माझ्या पाठीला लागायचं. एक दिवशी खर्चटलं जर रागाला हातात होती केस म्हणजे मारली ती गेलो वर. समजलं पोरग? पोराला बरे काही माणसं अशी असतात की त्यांना साधं सांगून समजतच नाही, षष्ठीचा प्रयोगच करावा लागतो. समजला का? हेही समजायचं नाही आता. षष्ठी म्हणजे काय? ही पंचांगातली षष्ठी नव्हे, ही व्याकरणातली आहे. म्हणजे शिव्या. काही माणसाचं नाही समजत आता नाही, त्याला काय करणार, त्याची बुद्धीच कमी. एक नोकर होता माझा, मला काही काम होतं आणि ते काम असं होतं की ते संपायचं होतं. मुंबईसारख्या शहरामध्ये एकांत मिळणं ही कठीण गोष्ट आहे. तुमच्या घरी दुर्दैवानं जर असला आणि ज्या ठिकाणी तुम्ही संदेश घेऊ शकता अशा तऱ्हेचा जर फोन बिन असला तर पंचायती बाहेर घंटी असते, पंचायती कारण वाजवली मी उत्तर द्यायला तरी यावं लागतं. तेव्हा आपल्याला निवांत वेळ मिळावी एवढ्याकरता म्हणून माझा गडी होता, त्याचं नाव चांगलं होतं रामा. त्याला सांगितलं, रामा तू बाहेर कुलूप लावून घे. बस तिथे किल्ली तुझ्या जवळ. मी जेव्हा आतून छोटवीन त्यावेळेला दरवाजा उघड. आपल्याला कशाला उगीच लपून काढणार नाही तर सांग, बहुधा कोणी विचारणार नाही, पण सांग ते साहेब भेटत नाही. दुर्दैवानं माझे एक स्नेही तिथे आले प्रोफेसर. त्याने विचारलं, अरे साहेब कुठे आहेत? त्यांनी हलकेच कानात सांगितलं, आता एक पण सांगितलं सांगू नका. काय याला सरळ सांगून उपयोग काय होणार वा? त्याला त्याच्या भाषेतच सांगावं लागतं तर समजतं. तसे तुकोबारायचे काही अभंग आहेत. अरे बाबा, अरे तुम्हाला मी हाक मारतो, जागे करतो, उठत नाही तुम्ही ना. मातेची गोळे दगड आला कोठाची, मातेची गोळे आला कोठाची. आता उघडी डोळे, घोडे दगड आला पोटाची, मातेच्या घोडे आला पोटाची. रागावले, पण ते जरी रागावले तर मी सांगत असतो, आईचं रागावणं आणि प्रेम करणं दोन्ही एकच. आई रागावली म्हणजे एक कार त्या तिथे मरू नको, तिथं मर म्हणजे जग. आई जरी मर म्हणाले त्याचा अर्थ जगच आहे. तसं तुकोबारा हे जरी रागावले ना तरी शोभा आणि कृपा मातेची समान. पण कोणावर रागावावं, कोणाला कोणत्या भाषेत बोलावं हे तुकोबाराय सूज्ञ मोठे जाणत होते. हा अभंग जो आहे ह्या काही वेगळ्या विवक्षित लोका करताय. ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना पुढे नाही ना त्या पुढे का हो न करा काही पुढे नाही ना त्या पुढे. हो, म्हणूनच गणपती उत्सवात घेतला अभंग. हा जो अभंग गणपती उत्सवात घेतला त्याचं कारण कसं आहे, तुकाराम महाराजांची अक्षरा पण बघा. अहो तुम्ही शहाणे आहात, चांगले विचारी आहात, मग जरा विवेक करा ना. मला वाटतं विचार आणि विवेक यातला फरक आपण जाणू शकता. थोडा फरक आहे याच्यामध्ये. सगळ्या माणसामध्ये विचार आहे. जर विचार नसता तर माणसाची प्रगती झालीच नसती. माणसाने इतके लाखो रुपये मिळून जे काही जगाचं रूप केलं ते करता आलं नसतं. त्या मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, मनुष्यात विचार आहे, पण विवेक करणारे फार थोडे आहेत. तुकाराम या अभंगामध्ये
ही जी विचार करणारी माणसं आहेत त्यांना म्हणतात. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाटक्या नाही का हो न करा काही पुढे नाही नाटक्या. अहो असं करा ना की देवाने आपल्याला चांगली दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलायावर आपल्याला ईश्वरानं बुद्धी दिली. आपण चांगले विचार करता. हो हो काय सांगू आपल्याला. एखाद्याच्या संबंधानं होतो म्हणतो अहो काही नव्हतं त्याच्याजवळ. आता 10 लाखाची इस्टेट झाली. ती कशी केली त्यानं. विचार केला. विचाराविना होत नाही. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी विवेक करीत नाही. विवेक आणि विचार यात फरक आहे. विवेक तो की ज्याच्यामध्ये शाश्वत काय आहे अशाश्वत काय आहे विविच वेगळी करणं निवडणं. माणसं ही जी विचार करतात ते विवेका विना करतात. यामुळं त्यांना वेगळ्या फळाची प्राप्ती होते. ज्या फळाची प्राप्ती होऊ नये ती काय आहे वगैरे वगैरे विचार मी आपल्याला पुढे सांगेन. तू ते एवढं सांगायचं की माणसात विचार आहे पण विवेक नसल्यामुळं तुकाराम महाराज मोठ्या कळवळ्यानं सांगतात की ऐसे का हो न करा काही. गाढवाला कोण सांगितलं. त्याला सांगायचं काय. होय होय वारकरी पाहे पाहे रे बंडरी सांगणारा टिंब टिंब विठ्ठल. तिथे ज्ञानच नाही आणि कहे ज्ञान नाही कोठे. मनुष्य जन्मामध्ये भगवंतानी विचार शक्ती दिलेली आहे घातलेली आहे. बाहुल्ये मनुष्य देही भगवंतानी शक्ती घातली. ज्ञान आपलं दिलं. यामुळं हे साधू संत मोठ्या कळवळ्यानं सांगतात ऐसे का हो न करा. थोडं करा ना. तुमचा प्रपंच चालू द्या. आम्ही त्याच्या आड काही येत नाही. आम्हाला ठाऊके की सगळेच कसे भंडाऱ्यावर जाणार. जाऊ शकत नाही. सगळेच ब्रह्मचारी राहतील कसे होत नाही. सगळ्यांच्या करता हा भाग नव्हेच. हा हे आम्ही जाणतो पण असं जाणून नसल्यामुळेच सांगतो काही करा ना. कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम गाईल भवश्रम गाईल भवश्रम मोठा उत्कृष्ट अभंग आहे. म्हणजे करा ना. तुमचं काम करा. उद्योग करा. धंदा करा. पण एवढं करा. थोडासा विचार करा. काही विवेक करा. ऐसे का हो न करा काही. असं काही करा ना. थोडस जे तुम्ही करता त्याच्या जोडीला काय करा. पुढे नाही नाश त्या ज्याचा पुढे नाश होणार नाही. तुम्ही जे पदरात घेताय सगळं जाणार आहे नाशणार आहे. हा नाशका माल आहे सगळा. हा बाजाराच्या भाषेत जर सांगायचं तर हा नाशका माल पदरात का घेता. जो नाशणारा नाही असला तरीचा जो माल आहे तो घ्या. पैसे देता ना. पैसे खर्च करून 2 आणे तोळ्याचं सोनं का. 2 आणे तोळा म्हणे सोनं. अरे मनुष्य त्या मनुष्यानं पैसे खर्च करायचे खरा माल पदरात घ्यावा. तसंच तुकोबाराय सांगतात ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश त्या. म्हणजे काय करा. तुकोबारानं विचारलं की म्हणजे करा तरी काय तुमचं म्हणणं. ते या अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात सांगतात विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत शरणागत
हा गणपतीच्या दिवसात आपण घेतला ना, त्याचं आणखीन खरं कारण असं आहे की तुकाराम महाराज हे सांगतात, हे आणि गणपतीचं जे स्वरूप आहे, गणपतीच्या वेळेला जे काही म्हणतात त्याच्यात मोठं साम्य आहे, एकच असणार, सत्य हे कुठेतरी असणार, एकच. गणानां त्वा गणपतीं हवामहे कविं कवीनां उपमश्रवस्तमं देवे म्हणून म्हणतात. माणसं पुष्कळशी आणि सुंठवडा खायला, प्रसाद खायला जमा झालेली असतात. त्यांना बाकीचं काय, त्यांचे शब्द सांगतात, काहीतरी ओरडताय तो, चला. जसं ती सत्यनारायणाची पोथी असते ना, माणसाची बाहेर बसतात, बघा काय चाललं पोथी, संपल्यावर बोलवा. कसं करतात, शिरा खायला. म्हणजे ते खरं ज्ञान, ते ज्ञान राहिलं बाजूला, ते म्हणतात हो द्या, प्रसादाच्या वेळेला येतो. तसं माणसाची जी माणसं, देवे पूजा हे काय आहे, हे बघण्याकरता, कानावरून जाण्याकरता उत्सव आहे हा, नुसता प्रसाद खाण्याकरता नव्हे. गणपतीचं जे वर्णन आहे ना, ते असंच आहे. गजानन हा हे जे सर्व विश्व आहे, आमच्याकडे एकम संतम बहुधा कल्पयंती असं आहे खरं. गजानन काय, विष्णू काय, शिव काय, ही नावं वेगवेगळी, ही नावं वेगवेगळी, पण त्याचं तात्पर्य एकच. मी सांगत असतो, ज्यांना हे कळत नाही ते भांडतात, ज्यांना हे कळत नाही ते भांडतात. मी एक दृष्टांत सांगत असतो. दोन गृहस्थ नदीवर एकमेकाला भेटली, चांगली माणसं. बसता बोलता बोलता विषय निघाला की आपल्या महाराष्ट्रात उत्तम गाणारा या दिवसात कोण आहे. एक म्हणू लागला दुसऱ्याला, अहो काय म्हणजे माझे काका हे वन उत्तम गाणार आहे पहिले नंबर. दुसरा म्हणला, तुम्ही आमच्या मामांचं गाणे ऐकू नाहीत म्हणून, मग आमच्या मामांच्या सगळ्या गाणारा नाही कोणी, जगप्रसिद्ध गोष्ट आहे. तो म्हणला काका, म्हणला मामा, झाली सुरू. त्याला काही लागत नाही फारसं काही, इतक्यामध्ये एक चांगला मनुष्य. तो म्हणला, तुम्ही चांगले सभ्य आहात, भांडतात काय. अहो काय म्हणजे म्हणला, सत्याला काही किंमत आहे की नाही, तुम्हाला ठाऊक आहे की नाही की आमचे काका हे आज महाराष्ट्रात उत्तम गाणार आहेत म्हणून. दुसरं म्हणलं, तुम्हाला माहिती आहे की नाही आमचे मामा, त्याला माहिती आहे की काका मामा गावात असतात पुष्कळ, कोणाच येणार आहे. शाणा होता तो. तो म्हणला, अहो काका आणि मामा म्हणता खरे, पण तुमच्या काकाचं नाव काय, तुमच्या मामाचं नाव काय. म्हणजे प्रसिद्ध आहे खरं, पण आम्हाला काय ठाऊकी. अहो मास्टर मनोहर बर्वे असं, आणि तुमच्या मामाचं तेच, मग भांडता काय. तेच नामा ते ज्ञानारिसे पणी. तसंच आहे, गणपती तोच आहे, शिव तोच आहे, विष्णू तोच आहे. आणि देवी असली जर आपण गंगेत बुडी मारली तर काय डोक्याला केस लागतील, आणि सिंधू नदात बुडी मारली तर काय शेंडी लागेल. पाणी, सिंधू नद तरी पाणी, गंगा तरी पाणी, उपासकानां कार्यार्थम ब्रह्मणो रूप कल्पना असं आहे. तेव्हा गणपती जे आहे, त्या गणपतीचं जे वर्णन आहे मोठा चांगला आहे. गण समुदाय याचा प्रकाशक असणारा देवा तूच गणेशू. आणि पुढची महत्वाची मला असे, नमो महद्भ्यो अर्भकेभ्यो नमो योभ्यो नमः शनेभ्यः. तेवढे मोठे उत्कृष्ट आहे. तुकाराम महाराज सांगतात की बाबा, मी जे तुम्हाला काही करा म्हणतो ते हे करा म्हणतो की या सर्व विश्वामध्ये भरलेला असणारा जो स्वामी. मी म्हणतो ज्या गावात आहे तर त्याच्या म्युन्सिपाल्टीची माहिती असावेत की नसावेत. गावात चांगलं राहायचंय ना, मग माहिती असलं पाहिजे. तसं या जगतामध्ये आपण राहतो, या जगताचा स्वामी कोण आहे, या जगताचा मालक कोण आहे, त्याची माहिती करून घ्या. विश्वंभरा चरणागत, विश्वंभरा चरणागत, विश्वंभरा चरणागत. विश्वंभरा शरणागत. तुम्ही हे पदरात घ्या. विश्वंभर म्हणजे सगळ्या विश्वाला धारण पोषण करणारा, त्याच्यात धरून राहिलेला असला तरीचा जो परमात्मा, त्याला शरण जा. आपण कोणाला शरण जातो, काय करतो हा विचार मी आपल्याला पुढे सांगेन, पण तू 12 मिनिटात एवढं करा. विश्वंभरा शरणागत. आणि मोठा महत्वाचा भाग आहे, भूतजात वंदोनी. सर्व भूत प्राणी मात्र जे आहेत हे परमात्माचं समजा. नमस्कारी भूते विसरो
येणे आत्मस्थिती जाणीवली ही मोठी भक्ती आहे महाराज. सर्वभूतेषु यः पश्येत भगवद्भावमात्मनः, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे असं समजून या जगतामध्ये वागा. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. पण हे तुम्हाला केव्हा कळेल? काही चांगलं वाचाल तर, काही प्रमाण मानाल तर वाचणार तुम्ही डिटेक्टिव्ह स्टोरी. तुम्ही पुस्तकालय संग्रहालय वगैरे काही आहेत ना, तिथे जा आणि तिथला जो चिटणीस आहे त्याला विचारा की कोणत्या पुस्तकाला गिऱ्हाईक आहे, मागणी आहे. कादंबऱ्या, नाटकं, मौजेच्या गोष्टी, 65 गोष्टी ज्यात लिहिलेल्या असल्या तऱ्हेची जी काही मासिक ग्रंथ वगैरे आहेत त्यांना नंबर लागलेले असतात. हा 15 संपला की आमचा. महाभारत, रामायण, अजून कोण विचारतो त्याला, तो म्हणतो किती दिवस पाडलाय, येऊन चला. खरं आहे, मी सांगत असतो साधा म्युन्सिपाल्टीचा मेंबर जरी व्हायचा असला तरी सुद्धा रामायण वाचावं, महाभारत वाचावं. इतके उत्कृष्ट असे ग्रंथ आहेत ते की ज्याच्यामध्ये आपलं व्यक्तीचं जीवन, सामाजिक जीवन उत्कृष्ट रीतीनं कसं घालवता येईल असं दिलेलं आहे. तुकाराम महाराज मोठा आधार देतात. ते म्हणतात, बाबा श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. आमच्यामध्ये मोठ्यातले मोठं प्रमाण वेद. आम्ही म्हणूया काय नवले आरती ज्ञान महादैवल्य तेजा देवती वेधीला माझा आरती ज्ञान आरती ज्ञान राजा महादैवल्य तेजा मोठे ज्ञानेश्वर महाराज फार थोर, त्यांच्यासारखे ते. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. काय आहे वर्णन करणारा कोण, याला किंमत आहे. खरी घडलेली गोष्ट बरं का. एक रेल्वेमध्ये काम करणारे ग्रस्त, त्यांचे जावई बुवाई रेल्वेमध्ये, आणि एक दुसऱ्याचं वर्णन करताय. जे होते सासरे आपल्या बेताबाताचे कळून येईल आपल्याला काय योग्य ते होते ते आपल्या जावयाचं वर्णन करू लागले. आमचा जावई म्हणजे फडाफडा इंग्रजी बोलतो, आणि त्याच्याशी साहेबाला म्हणजे त्याला म्हणत असतो डॅम फोल, मोठं इंग्रजी, फडाफडा इंग्रजी सगळी. त्याला कळे ना आपण काय म्हणतोय. असे अज्ञानेश्वर नव्हे. मी ज्यांचं आणि सांगणार आहे आपल्याला श्रुतीचं वर्णन करणारे ते अज्ञानेश्वर नव्हे, नावासारखेच ज्ञानदेव. म्हणजे ज्ञान हे उपासक आणि ज्ञानेश्वर महाराज उपास्य. ज्ञानाने ज्यांची उपासना करावी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पाहे बादानी वेते निबळे कोणी वेदापासोन याती आजळे किशेषा होनी तोंडाळे बोलके याती. या कारणे बापा दयाची आपुली कृपा तेने वेदाची निरोपा म्हणून की दे. तुकाराम महाराज हे जे प्रमाण आहे, स्वतः प्रमाण असणारा वेद, त्याचं प्रमाण सांगतात. श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. अरे बाबा श्रुतीनं सांगितलेलं ते आहे, त्याचं सार लक्षात घेऊन तुम्ही करा ना. विश्वंभरा शरणागत जा, भगवंताला शरण जा. प्राणी मात्र जे आहेत त्यांना नमस्कार करा, नमन करा आणि आपलं जीवन घालवा. कोणी मला वाटतं त्याला म्हटलं असं इतकेच काय घाईये, हा पुढे तेच करायचे. आम्ही एखाद्याला सांगितलं की नाही, तेव्हा चला पंढरपूरला, आषाढी जवळ आली. तो म्हणतो सोनदान तुम्ही जाऊन तरी परत येता, मी पेन्शन घेतल्यानंतर तिथंच राहणार आहे. म्हणजे आम्ही जाणार आहे आधी वेळी, हा पुढे जाणारा शहाणा. तो म्हणतो मी तिथे गेल्यानंतर पेन्शन घेतल्यानंतर तिथंच राहणार आहे. पण बाबा पेन्शन घ्यायचंय, आज फुटबॉल उडाला तर पडोनी जाईल कलेवर, पडोनी जाईल कलेवर, पडोनी जाईल कलेवर. उच्चारी वाघार, उच्चारी वाघार, उच्चारी वाघार.
जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याच्या आतच होईल म्हणून तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, याच्यानंतर दुसरा पुढं रस्ता नाही. रस्ता बंद आहे, पुढे काही करायचं असेल आताच करून या. काही काय करा, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. मी आपल्याला अभंगाचा भावार्थ सांगितला. जशी गजानन बुद्धी जात आहे, परमात्मा जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे आपली सेवा करीन. आपण मोठ्या प्रेमानं भगवंताचं थोडा वेळ, कारण हे सार आहे. मला आपल्याला काही जर तुकोबाराला सांगायचं असेल तर शाश्वत जर काही असेल ना तर भगवंताचं भजन आहे, बाकीचं सगळं अशाश्वत. तेव्हा शाश्वताचा लाभ आपण थोडा वेळ करून घेऊ. ठोबार कुमार ऐसे का हो न करा काही, पुढे नाही न शत्या. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी. या कीर्तनाला प्रारंभ करताना मी असं सांगितलं होतं की आपला जो हा गणपती उत्सव आहे त्याचं हे वेगवेगळं रूप होत चाललं. त्याचं यथार्थ चांगलं रूप व्हावं. काही चिन्ह चांगली दिसतात, काही चांगली चिन्ह दिसतात त्याप्रमाणे. आणि यावेळेला तुकोबारासारख्यांना काय वाटतं हे जर सांगितलं तर त्याचा अधिक उपयोग. तुकाराम महाराज मोठ्या कळवळ्यानं सांगतात की असं करा ना, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही ना द्या, पुढे नाही ना द्या, पुढे तुम्ही माणसं आहात, तुम्हाला ईश्वरानं बुद्धी दिली. बुद्धी दिला याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की आपल्याला मागे पुढे पाहता येतं. मागच्या अनुभवावरून आपण पुढच्याचा अंदाज बांधून वर्तमान काळातलं आपलं कर्तव्य ठरवू शकतो. हे पशुच नाही, पण 4 पाय आणि 2 पाय हा काही पशु आणि माणूस यातला खरा फरक नव्हे. काय, माणसाला 2 पाय आणि जनावराला 4 पाय, हा आपला बाह्य भाग आहे. खरा मनुष्य तो की ज्याच्या ठिकाणी विचार आणि मला आपल्याला पुढं सांगायचं आहे विवेक आहे. मनुष्य जन्म हा विवेका करताय आणि म्हणून भगवंताने बुद्धी दिली. जनावराला काय, मी सांगत असतो नाथांची मोठी उत्कृष्ट ओवी आहे. कल्पना करा, मोठा दुष्काळ पडला, रुपयाला 2 पेंड्या असा महागाईचा कडबा झाला. 8 आण्याला 1 पेंडी पडू लागली. माणसं घरामध्ये जनावर असतात, काळजी घेतात. आपल्यातलाच भाग, कुटुंबातला एक तो भाग समजला. चांगली माणसं जी असतात ती, मला वाटतं जनावर विकतात माणसं म्हणजे इलाज नाही त्यांचा, काय करणार म्हणून करावं लागतात. सापायचा हेतू असा आपल्याला. कल्पना करा, महागाईचा कडबा आणला मालकानी, रुपयाला 2 पेंड्या आणि 1 पेंडी सोडली बैलाच्या पुढं. बैलाला हे ज्ञान आहे का काय महागाईचा कडबा आणलाय मालकानी, निम्म आत्ता खावी निम्म संध्याकाळला ठेवावी. ती काय उसळ आहे की ठेवत आहेत सकाळी संध्याकाळला काय म्हणून, त्याला काय. पलीकडे अपत्यम पुमान स्त्री काहीतरी हेही समजायचं नाही. गोळा म्हणा, गाय म्हणा, पोरग पोरगी काहीतरी पलीकडे आहे, याला काही ठेवावं, त्याला काय हो. सायं प्रातश्चिंता पशुसी नाही सर्वथा. म्हणून मी सांगत असतो जनावराचे कळप असतात आणि माणसाचा समाज असतो. तुकाराम महाराजांना आणि सांगण्याचं कारण हेच आहे की माणसामध्ये मागचा पुढचा विचार करून ठरवण्याची बुद्धी आहे. माणसाने पुढचा विचारच केला नाही मग तो मनुष्य कसला. मी आपल्याला 1-2 दृष्टांत देऊन आणि ह्या अभंगाच्या प्रमेयाकडे वळणार आहे. मी आपल्याला काय सांगून राहिला पण लक्षात ठेवा. आकारानं मनुष्य आहे. चलने में शिव रही
आणि दिसणे में डबू. काय त्याचा आहे उपयोग, काय त्याचा? तशी तर म्युझियम मध्ये सुद्धा माणसाच्या हाडीन सांगोळाम केलेला असतो. मनुष्याचा मनुष्यपणा मागं पुढं पाहून विचार करून वागण्याचा. एक दोन दृष्टांत देतो, पुढचा भाग सांगतो जरा आपल्याला. कल्पना करा, एक मनुष्य आपला जुन्या काळचा म्हणण्याचा येतो एवढा की त्याच्या डोक्यावर पागोट होतं, आता टोपी सुद्धा नाही अशी स्थिती. पण आपण लक्षात घ्या, जुन्या काळचा असा मोठं पागोट बिगोट ज्याच्या डोक्यावर चंदेरी पागोट 50-60 लांब असा पागोट घालून चाललेली ग्रस्त. एका लबाड मनुष्याची त्याच्यावर नजर होती. तो असा रस्त्यात संध्याकाळची वेळ, राम राम त्याने केला. कोण रे तू? ओळखलं नाही का मला? आम्ही ओळखतो ना आपल्याला, तुला ओळखलंच पाहिजे, त्याशिवाय करशील कशाला बाई? त्याला काही माहिती किंमत नाही काही. आम्ही समोर राहतो ना आपल्या, आपण मोठी माणसं, आपल्याला कशाला नजरेत येत आहेत? मग काय म्हणणं काय? काय नाही, मी धोबी आहे, आपलं पागोट तेवढं धुवायला जावं, आपलं काहीतरी काम व्हावं अशी इच्छा आहे, आपली सेवा व्हावी. भूषक मनुष्य तुम्हाला ते खरं पण धुले काय घेणार? तुम्हाला दाणे तरी घेईन. जुना काय दाणे घातलेले ते 4 आणे येईन. हो ना करता करता 4 आण्यावर ठरलं. त्यांनी पागोट काढून दिलं, डोक्यावर उपरण टाकलं. अरे काय जुना का होता तो? घरच्या माणसाने विचारलं, भाऊसाहेब उपरण डोक्यावर काही कुठे गेला होता की काय? म्हणून आपल्या लक्षात येईल, नाशिकला नको सांगायला का? तेव्हा काही गंगेवर वंगेवर गेला होता की काय? तुम्ही काय आहे काय? ते तसं नाही काही. मग पागोट दिसत नाही ते, अहो तो आपला धोबी आहे ना, तो भेटला. आपला धोबी कुठला पण भेटणार? आत्ताच तो गेला घरातून मुली. तू असा गेला आणि तुम्ही असे आलात. अहो आपला तो म्हणत होता मी समोर राहतो म्हणून, तो ओळखतो मला. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ओळखता का? तो ओळखतो याला काही महत्व नाही. खरं महत्व जर काही असेल ना तर तुम्ही ओळखता का त्याला? त्या घरच्या माणसाने विचारलं, तुम्ही ओळखता त्याला? नाही म्हणले, मी ओळखतोच नाही त्याला, पण तो ओळखतोय मला. अहो ती खरं, पण तुम्ही एवढं 15-20 रुपयाचं पागोट त्याला धुवायला दिलं, ते विचार तरी केलात का त्याचा पत्ता? तुम्हाला करायचंय काय? हा तो परत येणार आहे, आणि नाही आला तर अधुलायचे 4 आणे आहेत की. वा विठ्ठल दिधले मागुते येईल, याला माणूस म्हणाल का आपण? आपण जे दिलंय ते परत येईल किंवा नाही याचा काही एक विचार न करता आपले देत आहे. एक राजेसाहेब होते, आता काय विलीन झाल्यामुळे आपल्याला कल्पना येणार नाही भाती त्यांची, पण होते राजेसाहेब, नावाला योग्य अशी. गंमत आहे बरं का. गोष्टीतला जावई आणि राजा मूर्ख, हे असं का असं मला समजत नाही. कारण ह्या गोष्टी काही ब्रह्मचारीने का लिहिले असं काही नाही, पण आहे खरं. गोष्टीतला जावई हा मूर्ख, गोष्टीतला राजा हा मूर्ख. मी सांगू शकेन, पण मला कीर्तन याच्यावर करायचं. कीर्तन मला ऐसा आहे का हो न करा काही याच्यावर आहे. राजा मूर्ख होता एवढंच मला सांगायचं आपल्याला. एक मनुष्य आला, त्याने फर्स्ट क्लास घोडा, रेसेस मध्ये घोडे असतात ना, 10,000 रुपये 20,000 रुपये. आपली काही जन्मपत्रिका सापडायची नाही महाराज, पण त्याची सापडेल, बापा आई सगळं. 10-15 हजाराचा घोडा. राजेसाहेब खुश झाले. त्यांनी त्याला 15,000 रुपये दिले आणि सांगितलं हे 60,000 रुपये घ्या आणि 4 घोडे घेऊन या. त्याला विचारलं नाही की तू कुठून आलास, कोणचं गाव नाव काय एक नाही, 60,000 रुपये दिले. योग असा की हे त्याने 60,000 रुपये देऊन 7-8 दिवस होतात न होतात तोच राजांच्या मनात आलं की आपल्या गावामध्ये आणि एकदा लोक काय आहेत हे बघावे. मूर्खाच्या मनात काय येईल सांगणं कठीण आहे. त्यांच्या मनात असं आलं की आपल्या गावात शहाणे किती मूर्ख किती हे बघावे. त्यांचं एक रिकामी ओळ काढून टाकली, त्याच्या कल्पनेप्रमाणे जी खाली होती. राजेसाहेबांच्या हातात यादी मूर्खांची, त्यात आपलं पहिलंच नाव. राजेसाहेब म्हणजे राय रे पहिलं आमचं नाव. हो महाराज. काय म्हणून? म्हणजे काय म्हणून यांचं कारण असं की परवा एक मनुष्य आला होता, घोडा आणला, त्याकरता त्याला 15,000 रुपये दिले, ते योग्य आहे. पण 60,000 रुपये दिलेत आपण, आणि तो कुठला, त्याचं नाव काय, काही एक विचार नाही, पूछ नाही, काही नाही, आणि त्याला 60,000 रुपये दिलेत. तो परत येईल, तो मला तुमचं खोडून त्याचं घालील. विठ्ठल बोला कुंडली
हा गोष्टीतला राजा ज्याप्रमाणे दिलेला माल कोणाला दिला, हा कुठं चाललाय, काय परत येईल किंवा नाही, काही एक विचार करीत नाही. तो मूर्ख मनुष्य धोब्याला ज्याप्रमाणे पाकोट देतो विचार करत नाही, असे 99.9% माणसं वाचतायत. विठ्ठल विठ्ठल. आपण माणसांच्या वागण्याकडे जर बघितलं तर भगवंतानीच म्हटलंय की 4 हाताच्या बोटावर मोजणे इतकी जी ही आत्महित केले वाढते गा. अर्जुन हे जर 4 सोडून दिले, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. म्हणून मी म्हटलं 99.9%. म्हणजे 1001 प्रमाण पडणार नाही की 1001 प्रमाण नव्हे, कोणाला माहिती काय प्रमाण पडेल ते. तेव्हा बहुतेक लोक जे आहेत हे असे वागत असल्यामुळं तुकोबारायताना सांगतो जरा बघा ना, ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना पुढे नाही, ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना असं काही करा ना. काय आहे, लोक काय करतायत याचा उल्लेख तुकोबारांनी केला नाही, पण काय करावं याचा आहे. विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी भूतजात सांगू आपल्याला सेवा करा. आपण भगवंताची सेवा करा. विश्वंभरा शरणागत. ती कशी सेवा याचाही तुकोबाराने उल्लेख केलाय. भूतजात वंदोनी याचं स्पष्टीकरण मी आपल्याला पुढे करणार आहे. तुकाराम महाराज जे पुढं टिकेल, पुढं राहील, आपल्या बरोबर येईल असल्या तऱ्हेचं करा म्हणून जे सांगतात ना तेही आहे. आपलं कर्तव्य ईश्वराची सेवा 2 प्रकार. प्रत्येक मनुष्यानं आपलं कर्तव्य कर्म करणं. याचा प्रवृत्तीभूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः. तेव्हा आपलं कर्तव्य भगवंताची सेवा ह्या टिकाऊ भाग आहे. हा कोणता टिकाऊ भाग नाही. आपलं जीवन पुष्कळांचं असं चाललेलं आहे. सांगतो थोडं भजन करा. विठ्ठल जसा मी आपल्याला सेवा शब्द सांगितला त्याच्या विरुद्ध भोग. माणसं आपलं जीवन जे घालवतात ते भोगात्मक घालवतात. आणि मी आपल्याला पुढे सांगणार आहे की देवाच्या उत्सवातही भोग आणतात. विठ्ठल तोही चांगला नव्हे, निकृष्ट. एक जुनी गोष्ट आहे. पुण्यात लग्न होते त्यावेळेला आणि लग्नामध्ये गाणारी बाई, नाचणारी बाई वगैरे सांगतात. आमच्यासारखी किती चक्कर म्हणा काही म्हणा तुम्ही, अशी माणसं जगापेक्षा काहीतरी डोक्याला उद्योग नाही ना म्हणून काहीतरी विचार करणारी माणसं. तेव्हा मी त्या एका मनुष्याला विचारलं की काय रे, तुझ्या मुलीचं लग्न तिच्या समोर आदर्श म्हणून काही नाताला आणली कशा करता, लग्नामध्ये ती कशा करता आणली. पण वा इंद्राच्या दरबारात अप्सरा होता त्यानंतर आपलाच दरबार. का इंद्र कुठे तुम्ही, कशाच काय. तसा गणपतीचा उत्सव आणि रांडांचा नाच. विठ्ठल म्हणजे निकृष्टातलं निकृष्ट भोग असं मला सांगायचं आहे. न दांडेकर वाचा पण ज्ञानेश्वरी वाचा. मी जे सांगतोय आपण ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे आपल्याला मी जरा जास्त शब्द वापरला असं वाटणार नाही. ते ज्ञानेश्वर महाराजांनी तामस ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे, तामस कर्त्याचं वर्णन केलेलं आहे. आता नेहमीच म्हटलंय आपण बघा काय म्हटलंय ते. रूपा फुलीची नाचणी. अर्जुना अरे माणसं सगळे पैसे कशावर खर्च करतायत, नाचणारणीवर, गाणारणीवर, बरी दिसणारीवर. विठ्ठल मी असा गणपती उत्सवात पुण्यातला असं ठरलं की कीर्तन करायचं, भजन करायचं, उत्कृष्ट व्याख्यानं करायची, पळगावून बोलून माणसं करायची. 1 वर्ष वर्गणी जमा झाली. दुसऱ्या वर्षी वर्गणी नाही,
त्यांचं गाणं कराल तर देतो, ती सुद्धा बाईचं कराल तर विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. हा उत्सव नव्हे, हा उत्सव नव्हे. हा म्हणजे ज्या ठिकाणी करायला पाहिजे विचार, ज्या ठिकाणी विवेक करायला पाहिजे, मला असं सांगायचं, तो ह्या निकृष्ट स्थितीला येऊन बसला. माणसाने काय करावं? कर्तव्य कर्म करावं. माणसाने आपलं जीवन हे सेवामय करावं असं मला आपल्याला सांगायचंय. पण माणसं करतात काय? भोगात्मक. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोणी सुखोबारायचा हेतू माणसाने घरदार सोडून जावा असं ना. तुकाराम महाराज सांगत नाही की तेमढा जेवढं करा. आपण हा प्रपंच करीत असताना विवेक करा. प्रपंच हा भोगार्थ आहे का प्रपंच हा सेवेकर्ता? आपण त्याचा उपयोग कसा करणार? परिस्थिती तिथे उपनिषदामध्ये त्याने म्हटलं, उत्कृष्ट म्हटले, अन्य श्रेयो अन्नदुतैव प्रेय उभे नानार्थे पुरुषं सिनीतः तयो श्रेया गदानश्च साधु भवति हीयते अर्थ यो प्रेयो वृणीते. श्रेयश्च प्रेयश्च दोन्ही येतात. मनुष्य जो आहे त्या मनुष्याच्या समोर दोन्ही येतं. माणसाचं वैशिष्ट्य याच्यात आहे की प्राप्त झालेला जो भोग त्याचं सेवेत रूपांतर, त्याचं भगवंताच्या सेवेत रूपांतर करणं. भोग टाकून जाल कुठे? आमचे गुरुजी म्हणत, जेवायचंय ना, धूर निघतोय तिथे राहतोय ना, मग प्रपंच आहे. बदल होईल, घराच्या ऐवजी वाढतील, दुसरं होणार काय? मोरींच्या ऐवजी शिष्यणी येतील, मुलांच्या ऐवजी शिष्य येईल, घराच्या तंट्याच्या ऐवजी मठाच्या जहागिरी करता बांधत बसतील. विठ्ठल यापेक्षा दुसरं काय होणार आहे त्याच्यामध्ये? बाकी काही होत नाही. जोपर्यंत शरीर आहे ना तावत कालपर्यंत मनुष्याला या ना त्या रूपानं प्रपंच असतोच. आमच्या गुरुजींच्या स्नेहाचे कडवं आहे. तुका म्हणे संन्यासी पण मध्यान्नीला तोंडवाशी. करता काय? त्यालाही भूक लागते, सगळं आहेत, प्रपंच आहेत. तेव्हा महत्वाची गोष्ट जर काय असेल तर आपला जो हा प्रपंच आहे तो प्रपंच भोगात त्याचं रूपांतर करायचं का त्याचं सेवेत करायचं, ईशाच्या सेवेत करायचं. सामान्य माणसं जी असतात ना, काय करणार? विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव. तुकोबाराय सांगतात, ही माणसं सगळी विषय ते बदनाती ती विषय, त्या विषय या स्वभावते महाराज. हो, आपण आपली क्षमा मागून सांगतो बरं का. कीर्तनाचा अभंग लक्षात राहीलच असं सांगता येत नाही, पण सिनेमातलं गाणं राहील. मी काही बाबा इतका सिनेमा बघणारा नव्हेच नाही. मला काही गोष्टी आम्हाला काही कीर्तनात ऐकवायला मिळतात. कीर्तनकार व आमच्यावर उपकार करतात. तेव्हा त्यातला हा एक उपकारातला भाग आहे. या म्हणजे ओढ कशी आहे, ओढ काय आहे एवढ्याकरता म्हणून सांगतो आपल्याला. असं नाशिक सारखं म्हणा, पण कुठलं तरी एक गाव, पुणं गाव ना, त्या आता सिनेमा जाणं हे काही सांगायचं कारणच नाही. जर पोरं सिनेमाला चालले तेव्हा आजी त्याची होती घरामध्ये म्हातारी. तिनं म्हणा, बाया पुढे जातोच आहे दुपारी आणि संध्याकाळी उशीर होतो तुला. एक दोनदा सांगितलं तर रोज कसं सांगावं? त्यावेळी थोडी इतकं स्वातंत्र्य नव्हतं, पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा काय करावं, हुशार पोरग होतं. तो म्हणा, आजीलाच घेऊन चला. तिला काय एकदा चटक लागली
म्हणजे आपलं कामच भागलं म्हणजे पंचायती इंद्राय तक्षक सवा काम होऊन जाईल. आग्रह करून तिने आजीला नेलं. मला पुढच्या करता भाग सांगायचा. कोण आपल्याला काही मी सांगितलं आपल्याला तिने मला किती माहिती असणारा मनुष्य मी नव्हे. गोष्टी पुरताच आपण त्याचा भाग लक्षात घ्या. ती बाई पहाटेच्या वेळेला स्नानाला जायची. 65 वर्षाची म्हातारी बाई बरं स्नानाला जायची आणि म्हणायची गंगमवारी मनोहारी मुरारी चरणच्युतम वगैरे वगैरे असं काही गंगेचं स्तोत्र वगैरे म्हणायची. सिनेमा पाहून आली आणि ती म्हणू लागली रोखणी माझा पाहू नका. कोण बघणार हिला? विठ्ठल गंगमवारी मनोहारी नाही लक्षात राहणार. हे राहील बाळाला झोप येईना नका येईना असं कुठपर्यंत बघणार तुम्ही. ओढ आहे ओढ ओढ विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव. माणसं ही बदनाती बांधली गेली संस्कार. अनेक जन्मीचे आपल्या ठिकाणचे संस्कार आहेत ना. अनेक जन्म विषयोपभोग घेताला असल्यामुळं इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो. इंद्रिय आणि विषय यांची गाठ असे बनलेली आहे. त्यांची ओढ तिकडे या विषयावा तो निघाही आणि सर्वथा रम्य नाही आईचा स्वभाव जेवाही इंद्रियांचा. त्याचा परिणाम काय? नाथ महाराजांनी फार उत्कृष्ट रे. जनकराज म्हणतात दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हे ग्रंथ असे आहेत की ज्याच्या करता आपण वेळ काढा. त्याच्याशिवाय मरू नका वाचल्याशिवाय. इतके मोठे उत्कृष्ट असे ग्रंथ आहेत. नाथांचं भागवत तुकोबाराचा गाथा नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज समर्थ फार थोर नाही फार उत्कृष्ट असे ग्रंथ नाथ महाराजांनी आणि याच्यावर लिहिलंय. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. काय मोठी टीकाकार असतात. मोठी मला असते वाचण्याची. आपण जितकं वाचाल ना हा एक आनंद आहे त्याच्यामध्ये. काय म्हणजे नाथ महाराजांच्या पुढे असा प्रश्न पडला की असेल सत्संग दुर्लभ नाही मिळालं तर काय बिघडलं? नाही मिळालं तर काय बिघडलं? आमचं आयुष्य चाललंय ते काय माहिती करायचं काय सत्संग हा? त्याच्याकरता नाथ महाराज येतात. सांगतो थोडं भजन करा. विठ्ठल मनुष्य देही से आयुष्ये विषय सायास करती कैसे. नाथ महाराज म्हणतात मनुष्य देहासारखा मनुष्य देह प्राप्त झाला दुर्लभ. दुर्लभो मानुषो देह नरदेह दुर्लभू जाणारे. कठीण आहे. आपल्याला तो सहज मिळाल्यामुळं किंमत कळत नाही. जसं आपल्याला स्वराज्य सहज मिळालं यामुळे पंचीची खरी. त्याकरता आवश्यक असणारा जर खर्चाचा भाग झाला असता मग इतका त्रास झाला नसता. मागून आपल्याला जो खरा त्रास होतो त्याचं कारण पुरी किंमत दिली नाही. आपण अगदी स्पष्ट आपल्याला सांगायचं म्हणजे पुरी किंमत दिली म्हणजे गोष्ट वेगळी असते. याला काही लागलं नाही त्रास नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये. तसा मनुष्य देहाला काय किंमत द्यावी लागली हे आपण कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही. कधी फार किंमत दिली. हे शरीर आपल्याला प्राप्त झालं हे उगत आलं नाही. ते काही नाशकाला येण्यासारखं आहे काय? काही नाही. मनुष्य जन्म प्राप्त झाला याचं कारण आहे कर्म आहे पूर्वीचा. क्रिया शरीरोद्भव हे तुरदता प्रिया प्रियोतो भवत सुरागिनः अगा कर्मे जै उरावे तैतिही सुख दुःखी फळावे तयापे भोगावया यावे देहा एका. मनुष्य जन्म त्यातला फार दुर्लभ आहे. जसं आपण पिशवी अशी कल्पना करा. त्या पिशवीमध्ये 8 आण्याचा खुर्दा आहे. त्यात हात घातलात आपण सांगितलं 6.5 आणे काढा यातली नाही येणार. एकदम नाही येणार. कधीतरी 7.5 आणे येतील कधी 7 आणि 6 आणे येतील. तसं पाप पुण्य समान समी तैबा विजय कर्मभूमी तेची रई पडे का विषमी तै स्वर्गगामी का नरक. असं कठीण आहे. असा दुर्लभ मनुष्य जन्म मिळाला. लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान मनुष्य मरथ गमनित्यमपि हरीरा. मिळाला. माणसं काय करतात उपयोग त्याचा न दांडे करू बसवर. नाथ महाराज सांगतात येऊन नरदेही नरा केला आयुष्याचा मातेरा. माणसं आपल्या आयुष्याचा मातेरा करतात म्हणजे काय करतात?
पूर्ण व्यवसाय शिस्नो दरा, उपहास निद्रा का निंदा. बस आयुष्य जर कसा करता चालला असेल तर याच्या करता पूर्ण व्यवसाय पोट नो विठ्ठल 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 विठ्ठल. कसं काय, तुमच्या वयाला 70 वर्ष झाली तरी सुद्धा अजून डिस्ट्रिक्ट जज होता तुम्ही. आता थर्ड क्लास मॅजिस्ट्रेट समोर खाकेत ब्रीफ मारून जातातच आहे. आता ज्या सोडून पुष्कळ आहे. नाही 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 त्याला होणारच नाहीये. काय त्याला होणारच नाही. त्याच्याकरता वेगळा लागतो मनुष्य, त्याच्याकरता वेगळा विचार लागतो. तुकाराम बुवा हे सांगायचे बुवा. काय तुकाराम बुवांना जर काही सांगायचं असेल तर हे सांगायचं आहे की सरणात लाकडं गेली तरी सुद्धा हेच करणार का. विठ्ठल विठ्ठल आहे नाही. सकाळी उठल्यापासून रात्री निजस्तोपर्यंत माणसाचा व्यवसाय काय, पोट कसं भरेल हे पोट नव्हे अक्कल कोठे. लाख रुपये असले तरी भरतच नाही. चालूच आहे. मी सांगत असतो की जसे आंबे खाता येतात तसा पैसा खाता येत असतं तर बरं झालं, बरं झालं असतं. का आंबे खाल्ले म्हणजे केव्हा तरी म्हणतो बास पुरे. किती पैसे झाले म्हणजे असं वाटतं. कठीणच आहे उत्तर, कठीण उत्तर आहे. पैसा हवा, जितका मिळेल तितका पैसा हवा, जितका मिळेल तितके भोग हवे. माणसांचं आयुष्य जर कशा करता झालं व्यवसाय पूर्ण व्यवसाय शिस्नो दरा. नाही या दोहोमध्ये पोटाच्या करता आणि भोगा करता काय नाही. वयाला 60 वर्ष जरी झाली तरी सुद्धा पुन्हा शुभमंगल सावध. अरे हो पुष्कळ झाला आता. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या लक्षात येईना की हे सगळं इथंच राहायचंय. गीतेमध्ये मोठं उत्कृष्ट सांगितलं. आपण माना करता, आपण भोगातला ते भाग मी सांगतो आपला, माना करता, लग्न करता, पैशा करता माणसं मरतायत. अक्षरशः मरताय. तुम्ही जरा बघा आपल्या आपल्याकडे नाही जगतातला भाग आहे सगळा. आपण जवळपास असल्यामुळे आपल्याला दिसतंय एवढंच की त्यापेक्षा दुसरं नव्हे. पण माणसं अक्षरशः मरतायत. म्हणजे लोक असं म्हणतायत की आता ही जागा हा सोडील केव्हा. विठ्ठल म्हणजे घरातली नव्हे. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याला काय कार्य करायला जागा द्याल की नाही गेली तुम्ही तर तुम्हीच वाचणार. काय मी सांगत असतो मरण आहे हे बरं आहे म्हणून मुलाच्या हातात सेफची किल्ली येते. नाही तर बापाने पोराला पैसा दिला नसता तिथे येतो त्याच्या हातात तो. जसं माणसं झोप घेत नाही कीर्तनात त्यांना येते. नाही तुम्हाला काय वाटतं झोप घेतात. माझ्यासारखं नाही. झोप घेण्याकरता का ते नाटकवून 6 महिलीची आली आली झोप त्याला तो काय करणार. असं आहे. झोप येते, झोप माणसं घेत नाहीत. तसा पैसा पोराच्या हातात येतो. देतात किती त्यांचं त्यांना विठ्ठल असा ओढा आहे. ओढा माणसांचा ओढा सगळा या विषय भोगाकडे माझा भोग. आणि भगवान सांगतात ये ही संस्पर्शजा भोगा दुःख यो नयेवते. भगवान अर्जुना अरे हे सगळे भोग आहेत ना. दुःख यो नयेवते का आद्यंतवंत कौंतेय. फार मऊ दे मते सुरमती बुधा न रमते. येणं जाणं काय त्याच्या हातात आहे. खरं असं आहे प्रपंच आपल्या हातात नाही परमार्थ हातात आहे. माणसं उलट समजतात की परमार्थ हा आपल्या हातात नाही. आम्ही करू ते होईल असा प्रपंच असं समजतात. त्यांच्या लक्षात येत नाही होतं. तुम्ही काय करणार आहात. ताप नाही साधा बरा व्हायचा, पडसं नाही बरं व्हायचं साधं डॉक्टरच्या. तसंच आहे लग्न होणं न होणं आपल्या हातात नव्हे. झालं लग्न मुलं होतील तसं सांगता येत नाही. झाली कशी निघतील हे सांगता येत नाही. त्याच्याही पुढचा भाग त्यांच्या पुढे आपल्याला धरावं लागणार मडकं का आपल्या समोर ते धरणार सांगता येत नाही. विठ्ठल हा सगळा अनिश्चितच भाग आहे खरा. पण माणसाला असं वाटत असतं की आपण करतो त्यामुळं होत आहे सगळं. हे देव चालवतो. माणसाची चालवी अहंकार हो माणसाची देव चालवी अहंकार. करता म्हणून
तुकोबाराय सांगतात, माणसाची देव चालवी अहंत मी ते एक करता म्हणून या. तुम्ही बघा इतिहास, हिटलर बस काही दिवस असं वाटत होतं की हा काही देव तर नाही आहे, काय म्हणतोय का ते. बेल्जियम 3 दिवसात, फ्रान्स 4 दिवसात, इंग्लंड 11. नाही, थांबा. तसं आहे माणसाची ती माणसं, जोपर्यंत प्रारब्ध त्यांना अनुकूल असतं, ईश्वराची सत्ता अनुकूल असते, तोपर्यंत ते हातात घेतात ते चालतं. नाही त्यांची अनुकूलता. खरं सांगू आपल्याला याही पुढचा भाग याचं स्पष्टीकरण. प्रपंचामध्ये आपलं एकट्याचं भोक्तृत्व नाही. आपल्या ज्यांच्या करता बरं वाईट आपण करीत असतो ना, त्यांचा अंश त्याच्यात आहे, त्याचं प्रारब्ध लागतं ना. परमार्थात आपणच आपला मुलगा असा कोण बाप आणि आई आहे की त्यांना असं वाटत असतं की हा मूर्ख निघावा. अजून कोणी नाही तसं. प्रत्येक आई बाबाला असं वाटत असतं की आपलं पोरग म्हणजे बृहस्पती. हे सगळं खरं, पण त्याचं काही प्रारब्ध आहे की नाही. तो जर असला 4थ्या वर्गातच बसण्याच्या योग्यतेचा तर ठ ड आणि ढ तुम्ही काय करणार. काही करू शकत नाही आपण. चुकलिया चुकी अपादिलिया भले होय तरी दरिद्र दुःख कोण भोगी रया. सांगायचं याहीपेक्षा खरी मोठी पुढचा भागच आहे की याच्या करता आपण आयुष्य खर्च केलं, यात आपल्या बरोबर कोण आहे, टिकणार आहे का. मला या दृष्टीने आपल्याला भाग सांगायचा. ये ही संस्पर्शजा भोगा. पुढे आहे का आपण, दुःख यो मये वते का आद्यंतवंत कौंतेय न ते सुरमते बुधा. शहाणा मनुष्य त्याच्यात रममान होत नाही का. अरे हा अंत याला भोगिले जे काही. भगवान म्हणतात, अर्जुना जे भोगलं ना ते संपलं. पुढं काय तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर काय आहे. बरोबर म्हणजे केव्हा सांगू, मेल्यानंतर. आपल्याला इथे कोणालाही कायमचं राहायचं नाही बुवा. आपल्या जवळ गाडी आहे, अगदी सेंट्रल रेल्वेच्या ट्रॅफिक मॅनेजरचा जावई आहे. नाशिकच्या स्टेशन मास्टरांचा नव्हे, ट्रॅफिक मॅनेजरचा जावई. आणि तो फर्स्ट क्लास म्हणा, एअर कंडिशन म्हणा, अशा डब्यामध्ये बसला. कुठे, बडी बंदर. पण कुठपर्यंत जाईल. कलकत्ता मेल असली तर पुढं उतरा की चिकटवला नाही त्याला, उतरा. तसं कोणाचं आयुष्य 100 जास्तीत जास्त, कोणी 90. तिकीट संपलं की उतरा. हे आमचं सार आहे सगळं. तिकीट संपलं ना उतरा. आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धी मनःप्रग्रहमेव च. हे शरीर जाणार, नाशिवंत जाणार. हे आपलं शरीर नाशिवंत आहे, त्याचप्रमाणे हे जे भोग्य विषय आहेत ना तेही सगळे राहणार. लावण्य मान्यता विद्या लावण्य मान्यता विद्यावंत सखे स्वजन पुत्र कलत्र विषय भोग वयसा व्यर्थ देहा सहित मरणावरती. मोठी लक्षात ठेवण्यासारखी. ह्याला विवेक म्हणतात. नासतो विद्यते भाव ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्तनयो तत्वदर्शिभिः. गीताकार सांगतात, अर्जुना ऐक, जे विचार परलोक ओळखती. अडाणी सोडून दे ते काय, ती वांद्र्याला आणि दुर्दैवानं जनावर मारण्याचा कारखाना आहे. तिथे बकर नील मरतय, समोर दिसतंय तरी सुद्धा करताच आहे भोगा करता ओरडा. तशी माणसं मरत टेकली तरी सुद्धा काय मरायला टेकला तरी खोटे कागद करतात. हो, मरायचे आता ना, खोटे कागद करून माणसं मरतात अशी स्थिती आहे. फार खराब. मला एक वेळ असं वाटत असे आमचं किती ज्ञान की मरायला टेकला तरी मनुष्य काही सांगता येत नाही. मनुष्यत्वाच्या मनुष्याची बुद्धी काय चालेल तोपर्यंत. एक म्हातारे बाबा काठी टिकीत चालले होते. एकाने विचारलं, हो दादासाहेब कुठं चाललात तुम्ही. त्याच्या तोंडात दात नव्हते, अंग असं हलत होतं, सगळं करीत चालला होता. काठी होती ती अशी हलत होती. त्याने विचारलं कुठे चाललात. ते म्हणजे आमचं घर चाललंय ना नवीन, त्याचा पाया बघायला चाललोय. आणि तुमचा खचला तो. याचा विचार काही स्मशानात गेल्या गोऱ्या आणि बघतायत पाया पोलका पाटका.
काय का केला आयुष्याचा मातेला. नाथ महाराज म्हणतात यांनी आपलं सगळं आयुष्य भोगात घालवलं नाही. उपहास निद्रा का निंदा. तंबाखू चोळते बसली आणि का हो हे दोनदा काय इकडे आले. तुम्ही काही पाणी प्यायला देणार आहात? तुम्हाला का उपजा म्हणा रामराम वाचा काही बघा. माणसानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लक्षात ठेवलं ज्ञानाची फार आवश्यकता आहे. पूर्वी एक वेळ नव्हती. एक राजा असला म्हणजे सगळ्यांना ज्ञान असण्याची फारशी आवश्यकता नाही, फारशी नाही. पण ज्या वेळेला आपण सगळे राजे झालो त्यावेळेला प्रत्येकाला ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. ज्याला डेमोक्रेसी म्हणून म्हणतात त्यामध्ये प्रत्येकाला ज्ञानाची आवश्यकता आहे. माणसाने आपलं आयुष्य फक्त लोकांची निंदा का करावी. निंदा वेगळी आणि खरं बोलणं वेगळं. आपण लक्षात ठेवा माणसानं काय निंदा वेगळी आणि खरं बोलणं वेगळं. मी गोष्ट सांगत असतो खेडेगावाची कल्पना आहे. आमचे तिकडचे शब्द आहेत. आपल्या इथे काय सांगतात ते मामलेदाराला रावसाहेब म्हणतात, आवल कारकुनाला भाऊसाहेब म्हणतात. आणि एक दौंडाची खरी गोष्ट बरं का बाबासाहेब देशपांड्यांची वेळी मी असं गेलो होतो प्रवचनाला. थांबा म्हणजे 61 राव यायचे. मी म्हटलं माणसं इथे 50 नाही आणि 61 राव कोण येणार हा. मी हकीत एकाला विचारलं की 61 म्हणजे एक्स्ट्रा असिस्टंट. बरोबर आहे. ते भाऊसाहेब रावसाहेब 61 राव अशी नाव आहे ती खेडेगावातल्या. एका रावसाहेबांची बदली झाली असं मला सांगायचं कोणीतरी मामदार वगैरे. मग जी हुशार माणसं असतात पत्रिका वाचणाऱ्या म्हणजे गॅजेट त्यांना कळत असतं कुठे बदली झाली काय काय कोणाला होणार आहे. बरं तो मनुष्य गेला म्हणजे की इथल्या लोकातूनच गेला नव्हे पुन्हा याचा जन्म असतो. तेव्हा जी व्यापारी धंदा उद्योग हुशार माणसं जगताच्या दृष्टीनं मोठी हुशार माणसं तेव्हा पार्टी देतात त्यांना. आंबे म्हणा काय रफी जसं असेल त्याप्रमाणे पार्टी माणसं जमलेली असतात. मग ते म्हणतात प्रारब्ध बरं आपलं भाग्य बरं आपलं अर्ज केल्याच्या बरं लोकांनी. हे सगळा शब्द सोडलेला धडा आहे. हो याच्या मागे जसं घालाल तसा अर्थ आहे त्याचा. चहा बी प्याले काफी बी प्या आंबे बिंबे खाल्ले गेली म्हणजे तोच मनुष्य म्हणतो पाप गेलं. आपलं भाग्य त्यांची बदली झाली. पहिले होतं आली ही भाग्य तो म्हणतो पाप गेलं. अहो अर्ज केले होते राहण्याकरता म्हणून नव्हे बदली व्हावी म्हणून. ही निंदा आहे. ह्याला निंदा म्हणून. मनुष्याच्या समोर तुझी चुकी होते हे सांगण्याला धैर्य लागतं. सात्विक धैर्य लागतं. त्याला साधू लागतात. त्याला काही पण तुका म्हणे सत्य सांगे ये वटरागे ये म्हणे सत्य सांगे वटरागे ये. खरं बोलणार आम्ही तुकाराम बुवा त्याच्यावर फार होतो. सगळे साधू आपल्या देशात दुर्दैवानं फार कमतरता झाली. त्याला वाटतं माझी नोकरी जाईल खरं कसं बोलू. अरे जाऊ दे तुम्ही म्हणाल तुम्हाला नाही म्हणून जाऊ दे म्हणा काय हरकत आहे. तुम्हाला काही पोरणा धंदा ना उद्योग आदर साईड ऑफ दी ग्रेव या बाजूला चाललेले तुम्ही तुम्हाला जाऊ दे म्हणाला काय हरकत आहे. पण जर खरा देश टिकवायचा सबब प्रामाणिकपणा आणि सत्य याच्यावर जाईल. हे पाया आहे ज्याला धर्म धर्म म्हणतात ना. त्या धर्माचा पाया राष्ट्राचा याचा अर्थ सत्य बोलणारी माणसं लागतात. प्रामाणिक माणसं लागतात. खऱ्याला खरं सांगणारे. तुला वाटलं तर घे ना ते घेऊ नको पण हे असं आहे असे सांगणारी माणसात तेव्हा धैर्य लागतं. सात्विक त्यागाची तयारी लागत असते त्याच्या ती माणसं करू शकतो. तुकाराम बुवांच्या सारखे नाही भीड भार तुका म्हणे नाही भीड भार नाही भीडभार तुका म्हणे सानाथ हो. सांगण्याचा इच्छा असा की आपण विषयाच्या मागे जे लागलो ते विषय कसे आहेत. आपलं शरीर काय शरीर मुळात जाणार. भगवंताने म्हटलं उत्कट अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. अर्जुना या लोकांचा काही विचार करायचा तू हे काय आहे. विद्या की वयसा मज न भजता भरमसा मज न भजता भरमसा. या लोकांच्या कशाच्या जीवावर हे बाजीराव आहेत. काय वाटताय काय हे विषय हे केव्हा सोडून जायचा प्रसंग येईल सांगता येत नाही. बरं समजा आपण केलं यांचं पुढं हे काही बरोबर येणार आहे. ठीक आहे कोणी नाही. लोक वर्णन करणारे येणार नाहीत. घरातली मंडळी कोणी येणार नाहीत. धनानी भो पशवश्च गोष्टी सगळे इथेच फार काय देहश्चिता या परलोक मार्गे
कर्मानुगो गच्छ हे शाश्वत. कर्मानुगो गच्छति जीवई कहा. मी सांगत असतो, कल्पना करा एखाद्या ग्रस्थाला मरण आलं. कसं मरण आलं? लोक प्रापंचिक समजतात त्याप्रमाणे घरी पोराच्या मांडीवर डोकं ठेवून आणि सगळी माणसं आहेत आणि अशात मेला. काय मिळालं? काय मिळालं काय त्याला? जो मरणार आहे त्याला काय लाभ झाला? मला वेळ नाही तुम्ही आपल्याला सांगितलं असतं की मांडीवर डोकं ठेवून मरण्याचं प्रपंचातलं काय शास्त्र आहे. नुसतं जास्त लांबट न तिथपर्यंत तरी बापाचा लेकाचं भांडण होऊ नये. काय तिथपर्यंत तरी बापाचं लेकाचं भांडण होऊ नये एवढ्या करता बाबा मांडीवर डोकं. आता मांडीवर डोकं ठेवून मरण्याकरता जर पोरगं हवं असलं तर ज्ञानेश्वर महाराजांचं काय व्हायचं? शंकराचार्यांचं काय व्हायचं? समर्थांचं काय व्हायचं? आपलं प्रापंचिक आहे हे काही खरं नव्हे. मी सांगण्याचा हेतू आता लोक म्हणतात आत्याबाई होत्या, काकू होत्या, बाबू होता, आपण कशाला संगीत रडायला म्हणजे त्याला संगीत मरवणार. आमच्या वेळेला करायची कुत्री ओरडणार नाही, पण कुत्र ओरडलं नाही आणि आत्याबाई मामी रडल्या. जो मेला त्याच्या बरोबर काही नाही, काही नाही.